मित्रांनो, आपण ज्यावेळी जंगलात जातो, तेव्हा आपलं लक्ष किंवा उद्दिष्ट एकच असतं, वाघ पाहायला मिळेल का? पण तेवढंच उद्दिष्ट आपलं असता कामा नये. निसर्गामध्ये पशुपक्षी जे असतात, त्यांच्या काही नैसर्गिक हालचाली असतात, त्याही आपण टिपल्या पाहिजेत आणि त्याचाही आनंद आपण घेतला पाहिजे. उदाहरणार्थ ही थ्रोट फ्लटरिंगची क्रिया ही अतिशय सुंदर अनुभूती आहे. हा थ्रोट फ्लटरिंग करणारा बगळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक ही थ्रोट फ्लटरिंग म्हणजे घशाची फडफड मराठीत म्हणता येईल आपल्याला. ही कृती का करतोय तो? तर शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी हा बगळा आपली ही थ्रोट फ्लटरिंग प्रक्रिया करतोय. त्याचप्रमाणे कधी-कधी मोठे मासे किंवा शिकार गिळल्यानंतर अन्ननलिकेत खाली सरकवण्यासाठी सुद्धा बगळा ही प्रक्रिया करतो. त्याचप्रमाणे काही वेळा शिकारीच्या प्रतीक्षेत असताना किंवा काही हालचाली टिपल्यानंतर उत्तेजित झाल्यामुळे सुद्धा अशी स्नायूची हालचाल, गळ्याची हालचाल हा बगळा करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ही बगळ्याच्या गळ्यात दिसणारी सूक्ष्म हालचाल म्हणजे त्याची नैसर्गिक थ्रोट फ्लटरिंग क्रिया आहे आणि ती शरीर थंड ठेवण्यासाठी त्याला निसर्गाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. असे क्षण आपण अनुभवले पाहिजे.